फिलिप्स यांनी या ठिकाणी लवकर यायचं, फिलिप लवकर यायचं आहे. आणि युसुफ आणि फिलिप यांनी मात्र आपल्या 100 रुपयाचं पारितोषिक आमचे सन्मान्य अंशू अग्रोचे सन्मान्य संचालक यांच्या वतीने पारितोषिक मात्र घेऊन जायचं 100 रुपयाचं. मित्रांनो, पारितोषिकाची किंमत या ठिकाणी 1 रुपया जरी असले ते पारितोषिक असं लक्षात ठेवायचं आहे. कारण की या ठिकाणी मी जर बघितलं तुम्हाला सांगतो इच्छितो का या ठिकाणी जे पारितोषिक असतात त्याची किंमत मात्र लाख मोलापेक्षा जास्त असते, लक्षात ठेवायचं आहे. फिलिप आणि यशोप लवकर या मित्रांनो. सामना सुरू होणे पण आले का? तिथे समोर जा, समोर ते समोर जा, कॅमेरा समोर जा. सन्माननीय गोकुळजी शेजोळे साहेब यांच्या वतीने एक मन मोठं, त्यांचं हृदय मोठं असेल, व्यक्तिमत्व मोठं आहे. तिथे समोर जा, समोर. दिवाळीचा वाटीभर चिवडा आणि सन्मान निवृत्ती बागुल साहेबांना निवडा. तुम्ही या ठिकाणी येत्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुकीने संघाचा एक्स्ट्रा खेळ इथं पाठवायचा आहे. सुकीने एक एक्स्ट्रा खेळ पाठवा मित्रांनो इथे. आला. मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण लढती आहे, तुम्हाला माहित आहे कारण की आपल्या खेळाडूचं नाव किंवा त्याच्या या ठिकाणी खेळाचं नाव महत्त्वाचं मोलाचं व्हायला पाहिजे किंवा ते खेळाडूचं गुणगान व्हायला पाहिजे. त्यासाठी खेळाडूचं नाव आवश्यक असणं गरजेचं आहे. त्यासाठी 12वा खेळाडू तर आवश्यक असणं गरजेचं आहे. त्याच्या ठिकाणी की नाव जरी जात असेल पण तरी ते नाव असतं. नाव होण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. बघणार आहोत आपण दिनेश आणि समेत फलंदाज मिस्टर किशोर यांना असताना उजव्या हाताचा फलंदाज कर्णधार मिस्टर दिनेश. नॉन स्ट्राईकला किशोर, पहिला चेंडू समाधान यांचा बघणार. हाय व्होल्टेज मॅच, फर्स्ट बॉल, पहिला चेंडू पडतो खेळपट्टीवरती. शॉर्ट प्लेनचा चेंडू या वेळेस जागा बनवणे, पटकामध्ये सूर्य असताना हवेमध्ये चेंडू काय काळ असताना चेंडू मात्र निघून जातो की नाही, सीमारेच्या दिशेने फलायन केले मात्र चेंडूचा विजय होतो. 4 धावा येणार आहेत. काफी बढ़िया बल्लेबाजी करते हुए यहाँ पर दिनेश पहली गेंद पर यहाँ पर स्क्वायर लेग बाउंड्री की दिशा में 4 रन बटोरते हुए अपनी टीम के लिए देखेंगे. पहली गेंद पर चौकार लगाकर अपनी टीम का और आपका खुद का खाता खोलते हुए यहाँ पर दिनेश. अगली गेंद, दूसरी गेंद इस ओवर की समाधान डालेंगे फिर से दिनेश. इस बार भी फिर ऐसे उठा दिया है, क्या गेंद निकल जाएगी फाइन लेग बाउंड्री की तरफ से. यहाँ पर देखने को मिलेगा गेंद स्टॉप करने पाते कि नहीं यहाँ पर, लेकिन गेंद को स्टॉप किया गया है. इस बार 3 रनों की दरकार हो जाएगी. 3 रन यहाँ पर मिलते हुए काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पर दिनेश पहली 2 गेंद में 7 रन बटोरे अपनी टीम के लिए. पहली गेंद पे 4 रन, दूसरी गेंद पे 3 रन, ऐसे 7 रन यहाँ पर हो चुके अभी तक. आमचे किरण सर या ठिकाणी सुंदर असं पंचगिरी करतात. आज जरासं शांत बसलेले आहेत. नक्कीच पुढच्या लढतींसाठी उद्याच्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती प्रार्थनीय असेल. पुढचा चेंडू षटकातील तिसरा, समाधान यांचा पुन्हा किशोर प्रथमतः स्ट्राईक इनवरती. बॅटच्या कडा चेंडू मात्र पाठीमागे जातोय. फर्स्ट लेग मध्ये चेंडूला स्टॉप केलाय, परंतु या ठिकाणी एक नामी संधी होती, परंतु गतीचा चेंडू राहिला होता. बॅट बॉलचा समन्वय नक्की चांगला झाला नाही, परंतु झेल घेण्याची नामी संधी निर्माण झाली. 3 चेंडू 7 धावा धापलकात लागले गेलेले आहेत. गंगापूर येथील फायनल लीग येथील होणाऱ्या उद्याच्या फायनल मॅच साठी गिरणा वार्ता न्यूजचे सहनामी संपादक गणेशजी पवार यांच्याकडून रोख पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज 1111 रुपयांचा असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही पण नक्की त्यांच्याकडे पारितोषिक ज्या पद्धतीने असतं रिव्हर्सचा अटेम्प्ट केला गेलाय, परंतु इथं मात्र अपील मोठी होणार आहे.
गिरणा न्यूज चॅनलला तुम्ही या ठिकाणी खेड्यापाड्यातील न्यूज बघण्यासाठी गिरणा न्यूज चॅनलला तुम्ही या ठिकाणी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. गणेशजी पवार साहेब यांच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाजासाठी या ठिकाणी पारितोषिक लागलेलं आहे स्पर्धेसाठी. या ठिकाणी या स्पर्धेसाठी तर उत्कृष्ट गोलंदाज असेल त्यांच्या वतीने 4 एक्के म्हणजे 4 एक्के या ठिकाणी बघायला मिळतील, म्हणजे 1111 रुपयाचा पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज गिरणा वार्ता या ठिकाणी संघाचे संपादक सन्मानी या ठिकाणी गणेशजी पवार साहेबांच्या वतीने 1111 रुपयाचा पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज असणार आहे. समाधान यांचा पुढचा चेंडू आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा षटकातील हा 5वा चेंडू असेल. यावेळेस मात्र किशोरला कुठेतरी थांबवलंय, कारण की किशोरने त्या दिवशी एक मनमोहित असा करणारा फटका खेळला होता, पल्लेच खूप फटका खेळला होता दिलशानचा. ते दिलशानचा फटका त्यांनी खेळला होता, तिथून सामना मात्र त्यांनी पलटवला होता. इथपर्यंत येण्यासाठी त्यांचा तो फटका मात्र महत्त्वाचा ठरला होता. पण यावेळेस मात्र त्यावेळेस दिसले त्या दिवशी ठरले होते हिरो, यावेळेस मात्र थोडंसं 0 ठरले, कारण की 3 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांच्या बॅटमधनं एकही धाव आलेला नाही. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर चांगलं षटक, चांगला कमबॅक समाधान यांचा आपण बघत आहोत. जवळजवळ 25 ते 20 पावलांसाठी निर्णय घेऊन गोलंदाजी करतात मिस्टर समाधान. याही वेळेस मात्र थांबवलं, रोखलंय मात्र या ठिकाणी बघितलं असेल कमालीचे कमबॅक बघायला मिळत आहे. मित्रांनो तुम्हाला माहित आहे रात्रीच्या अंधारामध्ये कंदिलाचं महत्त्व सूर्यापेक्षा जास्त असतं, त्यामुळे कधीच कोणाला कमी समजायचं नसतं. कारण की या ठिकाणी अख्ख्या जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडू शकत नाही, त्यामुळे कधीच कोणाला कमी समजायचं नाही. कारण की मित्रांनो आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवा, आपल्या स्वतःच्या विश्वासावर सर्व आपण गोष्टी करायला पाहिजे. कारण की या ठिकाणी आपण बघतो नेहमीच तुम्हालाही माहित आहे, कारण की आपली पाठ आपल्याला स्वतःला दिसत नाही, त्यामुळे कोणावरती विश्वास ठेवायचा नाही. आजच्या दिवसातील या ठिकाणी सामना क्रमांक आपण बघत आहोत 6वा असणारा वेल्डा वर्सेस या ठिकाणी बघायला मिळणार आहे मैदानामध्ये. सुकीने ब या 2 संघांमध्ये समाधाने पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केला, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्या, तर त्यानंतर सलग 4 चेंडू मात्र निर्धाव टाकले. काय कमालीची गोलंदाजी राहिली, कमबॅक केला असेल संघासाठी. डाव सावरावं लागणार आहे तुम्हाला स्वतःला या ठिकाणी काहीतरी करावं लागणार आहे, कारण की ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच किंमत. बॉलच नेम कळवायचं आहे. रोहन यावेळेस येतात, दिनेश या ठिकाणी बघणार आहोत. चांगली फलंदाजी करतात आतापर्यंत 2 चेंडूमध्ये जर बघितलं 350च्या स्ट्राईक रेटने 7 धावा स्वतःसाठी कलेक्ट केलेल्या आहेत. वाटर बॉल कमालीची गोलंदाजी मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं हाय व्होल्टेज मॅच आहे, कारण की या दोन्ही संघामध्ये तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी बजावण्याची ताकद क्षमता आहे. गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगली सुरुवात मात्र याही षटकाला रोहन यांच्याकडनं बघायला मिळते. निर्धाव चेंडूने सुरुवात केली गेली असेल. इट्स अ वाईड बॉल कॉल, वाईड ब्लॉक पोस्ट या ठिकाणी 1 माउस असेल. बॅटची कडा आणि चेंडू मात्र जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने निघून जाणार आहे. गतीचा फायदा होणार आहे. चेंडू सीमारेषा पार दिनेशला आणि या ठिकाणी संघाला येणार आहे चौकार 4 धावा. हाईटचा चेक ओके थँक्यू. पंचांना या ठिकाणी विनंती असेल या ठिकाणी काटेकोरपणे लक्ष द्या. जर कारण की बघितलं पहिला 1 माउस दिला गेला असेल तर दुसरा चेंडू या ठिकाणी एवढा हाईटचा असेल तर तो नो बॉल दिला गेला पाहिजे, कारण की कोणावरती अन्याय होणार याची दक्षता तुम्हाला घ्यावी लागणार आहे. करताच चेक सर, टेन्शन घेऊ नका. दिनेश सर, किशोर सर, तुम्ही या ठिकाणी नक्की तुमच्या खेळावरती लक्ष द्या. इथं कोणावरती अन्याय होणार नाही, असा पद्धत झाला नाही, होऊ दिला जाणार नाही, असे न्यू स्टार क्रिकेट संघाचं या ठिकाणी एक योगदान आहे. इट्स फेअर बॉल असेल. मारलेला चेंडू तुम्ही चांगले उत्कृष्ट खेळाडू आहेत, मारलेला चेंडू सहसा नो नसतो हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, परंतु या ठिकाणी क्रिकेटचे नियमावली काही नियम आता बदलत चाललेला आहे. जसं या ठिकाणी लोक बदलत चालले तसे क्रिकेटचे नियम बदलत चाललेत. तुम्हाला माहित आहे कधी काळ या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ माणसाला विचारा, आजतागायत कधी या ठिकाणी 5.5 महिने पाऊस पडला नव्हता, कारण की माणसं कॉकटेल झाले, ऋतू सुद्धा कॉकटेल झाले, त्यांना सुद्धा या ठिकाणी कळायला गेलंय काय ठिकाणी या लोकांचं कसं काय ऐकायचं, कारण आमचं ऐकत नाहीये. मग निसर्गाने सुद्धा या ठिकाणी विचार केलाय तुम्ही आमचं ऐकत नाही तर आम्ही तुमचं काय ऐकू, कारण की झाडे तोडली जातात जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी. नक्कीच बघितलं औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. झाडं तरी काय करते आणि वनातील पाणी तरी काय करते, त्यामुळेच बिबटे मात्र येऊन या ठिकाणी घरातून माणसाला ओढून येतात. निर्धाव चेंडू मात्र जाते, कमालीची गोलंदाजी राहिली यावेळेस. सुरेख सुरुवात मात्र या ठिकाणी बघायला मिळते. पहिल्या ठिकाणी बघितलं असेल नक्कीच थोडीशी गरम राहिले असेल, त्यानंतर मात्र आपण बघत आहोत स्वतःला सावरलंय, जसं समाधानने केलं तसंच या ठिकाणी या गोलंदाजाने मात्र केलेलं आहे.
यावेळेस जागा बनवली, फटका मात्र चांगला असणार आहे. यावेळेस चेंडू मात्र निघून चाललाय पुन्हा स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पार येणार आहे. चौकार 4 धावा. 12+4 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकात लागले जातील. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक फलंदाजाला तुमच्या मनासारखा चेंडू कधीच येणार फटका तुम्हाला बनवावा लागणार आहे, खेळावा लागणार आहे, चांगला फटका बनवावा लागणार आहे. फटका इथं बनवला गेला कारण की जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असते. जीवनामध्ये दुःखच उडलं नसतं आणि दुःखच उडलं नसतं तर सुखाची किंमत मात्र कोणाला कळाली नसती. कारण की दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ मात्र दिसत नाही. यावेळेस हिरवळ दाखवणार फटका काय कमालीचा स्ट्रोक असणार आहे. चेंडूला मात्र भिरकावून गेलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर उतुंगाचा षटकार. 6 धाव्याने षटक समाप्त होत आहे. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीखेरीज विदाउट लॉस 22 ऑन बोर्ड. 22 धावा. पुढची येणारी लढत मात्र पुण्यात हाय व्होल्टेज असणार आहे. दिंडोरी तालुक्यातील 2 संघ असणार आहे. निळवंडी वर्सेस या ठिकाणी सामना बघायला मिळत पळसवीर. म्हणजे या ठिकाणी माझा सासरवाडीचा जरी संघ असेल पळसवीर, परंतु या ठिकाणी नक्कीच खेळ मात्र तुम्हाला दाखवावा लागणार आहे. मिस्टर शाबीर यावेळेस येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगला प्रयत्न यावेळेस किर्शोसला कनेक्टिव्हिटी मात्र सापडलेली नाहीये. एक धाव येते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल. नक्की दुसरे धाव होते. चाणक्य नीतीने या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू हातात घेऊन संपला लावणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी 2 धावा. मी म्हटलं होतं ना की वेलदास संघ ज्या ठिकाणी एकही धाव नसते तिथे 2 धावा घेतात, ज्या ठिकाणी 2 धावा नसतात तिथे 3 धावा घेतात. तसं दाखवलंय कारकिर्दी नक्कीच एक चांगला स्ट्रॉंगनेसपणा मात्र बघायला मिळतोय. काय काय खेळाडू काही गावातून आवश्यकपुरता येतात, परंतु या ठिकाणी येताना मात्र 90 मारून येतात ते तुम्हाला माहित आहे. इथं मात्र काय ते एनर्जी ड्रिंक घेऊन येतात. काही खेळाडूंचं चांगलं वैशिष्ट्य असतं हे तुम्हाला माहित आहे. डाव्याशीच्या बाहेरून चेंडू मात्र फ्लाय करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बहुतेक कनेक्टिव्हिटी नाहीये, त्यामुळे पंचांचे हात मात्र फैलवले जातील पूर्व आणि पश्चिम दिशेला. व्हाईट बॉल कॉल येते. 51 धावा असणारा धावफलकात होणारा बदल असणारा धावसंख्या असणार आहे. इथं धावफलकावरती धावसंख्या असणार आहे बघितलं असेल 25 धावा. शाबीरचा हा दुसरा चेंडूला दुसऱ्यांदा प्रयत्न करावा. शाबीर चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत, परंतु विकेट मात्र मिळवता आलेले नाहीये. फुलटा चेंडू यावेळेस मात्र मोठा प्रहार असेल. चेंडू लॉंगॉनच्या रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण. एकच धावेवरती समाधानी किशोरला थांबावं लागणार आहे. 1 धावे धावफलकात होते. वाढ धावसंख्या असताना 26 धावा. ज्या दिवशी पूल होता त्या दिवशी नक्की वेलदा संघासाठी किशोरने सुंदर अशी फलंदाजी केली होती. आजच्या दिवसामध्ये त्यांना मात्र मोठी लई सापडली. आतापर्यंत त्यांच्या बॅटमध्ये एकही षटकार किंवा चौकार बघायला मिळालेला नाहीये. अपेक्षा तर असेल, परंतु अपेक्षा पूर्ण केली जात नाहीये. आमचे पोलीस दादा किशोरजी या ठिकाणी चेतनजी उपस्थित झाले. यावेळेस मात्र काय कनेक्टिव्हिटी आहे, परंतु हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षण चेंडू येतात खाली. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार. चौकार षटकार आहे का? चौकार आहे का? ओके, थँक्यू. आपल्या ठिकाणी बघितलं पोलीस खात्यामध्ये कार्यरत असल्यामुळे ऋषीदादा उर्फ सुरेशदादा थैल या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सरचे स्वागत असेल. बहुतेक मला वाटतं 1 वर्षानंतर त्यांच्या या ठिकाणी चेहरा मला बघायला मिळाला आहे. हवे चेंडू यावेळेस कॅरी केला जाईल. झेल पहिला फलंदाज दिनेश कॅप्टनला मात्र केले फेल. धक्का क्रमांक 32 धावेवरती पहिला लागला जाईल यावेळेस वेल्दा या संघासाठी. मित्रांनो नीतूने त्या दिवशी खूप प्रभावित केलं होतं. काय कमालीची गोलंदाजी केली होती. हॅट्रिक तर मिळवले होते ते, पण सरळ 3 फलंदाज त्रिफळा चितच बाद केले होते. आणि आजच्या दिवसामध्ये त्यांची गोलंदाजी प्रेक्षणीय असेल. सर्वांचं मनमोहक, सर्वांना मनमोहित करण्यासाठी जे या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी असेल. 32 धावा आहेत.
लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर या षटकातील अंतिम चेंडू असताना नवीन फलंदाज मिस्टर संदीप यावेळी दाखल होत आहेत मैदानामध्ये. डावखुरे हाताचे फलंदाज बाद झाले आणि डावखुरे हाताचेच फलंदाज बहुतेक मैदानावरती आले असं बघायला मिळत आहे. उजव्या हाताचा फलंदाज आहे मिस्टर संदीप वेल्डा या संघाकडनं, वेल्डा गुजरात. वाट शॉट यावेळेस स्ट्रोक मात्र चांगला असणार आहे आणि नक्कीच 6 धावा देऊन जाणार आहे. पहिल्या चेंडूत स्वतःचं अकाउंट मात्र 6 धावे ओपन केलंय. धावसंख्या असणार आहे 38 ऑन बोर्ड. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस एक गडी बाद 38 धावा धापल्यामध्ये लागल्या जातील. आणि नक्कीच आमच्या महिला भगिनी पुन्हा दुपारच्या सत्रामध्ये घराच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करताना आपण बघणार. मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे प्रत्येक कर्तव्यवान पुरुषाच्या पाठीमागे स्त्री शक्तीचा मोठा आदर असतो. कारण की तुम्हाला माहिती आहे ज्याला या ठिकाणी स्त्री प्रेयसी म्हणून मिळाली तो या ठिकाणी ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून समजली तो या ठिकाणी नक्कीच राधेचा श्याम झाला. ज्याला या ठिकाणी स्त्री बहीण म्हणून कळाली त्या ठिकाणी नक्कीच आपण बघितलं मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो या ठिकाणी सीतेचा राम झाला. आणि ज्याला स्त्री या ठिकाणी नक्कीच आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शुभा झाला. म्हणजे प्रत्येक कर्तव्यवान पुरुषाच्या पाठीमागे स्त्री शक्तीचा मोठा आदर आहे. त्या स्त्री शक्तीला माझा शतशः सलाम असेल. आणि ज्याला नक्कीच स्त्री या ठिकाणी मेवणी या ठिकाणी बायको म्हणून कळाली तो बायकोचा मात्र बैल झाला. या पण गोष्टी महत्वाच्या कारण की म्हणतात ना साली आधी घरवाली, पण सालीन जर अर्धा पगार मागितला तर कधी कोणी देत नाही, हे पण लक्षात ठेवायचं आहे. जाऊयात मैदानाकडे, जाऊयात खेळाकडे. इथं बघणार आहोत तर 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 38 धावा धापल्याकडे एका गाडीच्या मोबदल्यामध्ये वेल्डा संघाची धावसंख्या बघायला मिळते. पुण्याच्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत गोलंदाज समाधान, वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक. अविनाश नवीन फलंदाज मात्र दाखल झाले असतील मैदानामध्ये. इंजर झालेला फलंदाज असणार आहे संदीप. इथं या ठिकाणी बघणार आहोत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत गोलंदाज समाधान. जवळजवळ 25 ते 20 पावलांचा रणम घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होणार आहेत. पहिल्या षटक अतिशय चांगलं राहिलं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये बघणार होतं कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. समाधान यांचा पहिला चेंडू या षटकातील यावेळेस आकड्याचा फरका केला गेला. चेंडू मात्र ओव्हर द टॉप असेल का नाही, काहीतरी क्षेत्ररक्षक तैनात असणार आहेत. आणि यावेळेस टांगा पलटी घोडा फरार, चेंडू सीमारेषापार येणार एक भव्य दिव्य षटकार 6 धावा. किशोरचं काहीतरी लक असेल यावेळेस आपण बघितलं तर. सरळ आणि सोपा झेल मात्र सुटला गेला. मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. टेक द कॅच, विन द मॅच, लॉस द कॅच, लॉस द मॅच. पकडा झेल क्रिकेटचा अद्भुत खेळ. पकडो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, छोडो मॅच. इथं या ठिकाणी जीवदान मिळालंय किशोरला, परंतु इथून या ठिकाणी जीवदान मिळण्याचा फायदा मिळून देईल की नाही. षटकार आल्यानंतर धावसंख्येत बदल होते. धावसंख्या असताना 4 44 अंकावरती. यावेळेस क्वालिटी फटका मात्र या ठिकाणी बघितला. आलिया भोगाशी ते करावे सादर. बघणार आहोत यावेळेस मात्र बघणार आहोत विकेट असंच म्हणा ना, पंच नाही तर तुमच्या मानधनात कपात केली जाईल. बिनपगारी फुल अधिकारी आमचे पंच या ठिकाणी काम करताना मैदानामध्ये. गोविंदादा गावित आणि स्क्वेअर लेगला पंच म्हणून कार्यरत आहेत. योगेश 5 स्टार हॉटेल पवड मालक या ठिकाणी योगेश या ठिकाणी आपण बघतोय स्क्वेअर लेग पंच म्हणून कार्यरत आहेत. एक वेगळा प्रयत्न मात्र म्हणायला लागेल, परंतु त्या प्रयत्नाला यश मात्र मिळालं नाही किशोरला. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानामध्ये शैलेश. चौवेचाळीस धावेवरती दुसरा फलंदाज बाद झाला असेल. चव्वालीस गेंद रन पर यहाँ पर दुसरी विकेट जाती हुई. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत वेल्डा या संघाचे. प्रेक्षकांनी जाऊ नये, माझी विनंती असेल. संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम इथे ठेवलेला नाही, तुमच्या घरी आहे, परंतु मॅच बघितल्याशिवाय जाऊ नये. समाधान यांचा पुढचा चेंडू बघितला असेल या ठिकाणी, नक्की कमबॅक केलंय मात्र या ठिकाणी बघितला असेल. पुढचा चेंडू असणार आहे समाधान यांचा. स्लोअरने सोडला गेला होता चेंडू. यावेळेस बघणार आहोत बहुतेक या ठिकाणी बघितलं गेलं असेल. चेंडूला या ठिकाणी फ्लिक करण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाचा, परंतु या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नाहीये. शैलेश यांना चेंडू मात्र कनेक्ट झालेला नाहीये. चेंडू मात्र बघितला असेल बॅकवर्ड लेग रिजन मध्ये टाकण्याचा प्रयत्न राहिला. आउट स्विंग केला होता चेंडूला, त्यामुळे थोडा बर्स्ट होत चेंडू मात्र पाठीमागे गेलाय. लेग बायच्या स्वरूपात धाव मात्र मिळणार नाहीये. 44 धाव आपल्याला कधी लागलं जातं. षटक क्रमांक आपण बघतो या ठिकाणी 4था आहे. 4थ्या षटकातील अजूनही जर बघितलं अजूनही 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी असणारा समाधान. एक समाधानजनक गोलंदाजी करताना आपण बघणार आहोत, कारण की पहिल्या चेंडूत षटकार खर्च केला होता, त्यात त्याची मिस्टेक मात्र नव्हती. यावेळेस बघितला असेल 11 धावांनी फरक केला प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये 1 धाव तर कंप्लीट होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नकार द्यावा लागेल, कारण की डेंजर चेंडूला धावावं लागणार आहे शैलेश यांना. या ठिकाणी एकच धावे ते धावसंख्या 45 45 धावा. 45 रन्स आतापर्यंत झालेले आहेत.
बॅटची आउटसाइड कला घेत चेंडू मात्र बघितला असेल शॉर्ट्स कव्हर आणि पॉईंटच्या रिझल्टमध्ये एक सिंगल धाव दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. अशा ठिकाणी केवळ एक धावाने पुन्हा एकदा उतरायची संधी निर्माण झाली आणि त्यावेळेस दबाव मात्र दिला गेलाय. पुन्हा एकदा चौथी धाव होती की काय बघणार आहोत. त्यावेळेस 4 धावा कंप्लीट केला तर वाट आणि गुड रन बिटवीन द विकेट. त्यावेळेस पुन्हा 5व्या धावासाठी प्रयत्न केला जाईल आणि जर बघितलं असेल मित्रांनो म्हटलं होतं ना हा 4 धावा चौकार नका देऊ फक्त 4 रन असे बोटवर करा. चौकार नाही गेला चौकारला असं म्हणावं लागेल दादा तुमच्या मानधनात कपात केली जाईल बरं का. इथं अशाच पळून घातल्यावर 4 बोट वर करता आम्हाला माहित आहे परंतु चौकार गेल्यानंतर असा हात हलवा लागतो. तुम्हाला माहित आहे म्हटलं होतं ना एक नसेल तिथे या ठिकाणी बघितलं असेल जिथे एकही राहत नाही तिथे 4 जर धावा होत असतील तर काय कमालीच्या ठिकाणी फिटनेस या दोघं फलंदाजाकडनं बघायला मिळतं. वेलदा संघाकडनं विशेषतः रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु या ठिकाणी नक्कीच आपल्या गोष्ट आपल्या चांगलं येईल का परंतु तिथे क्षेत्ररक्षक कोणी तैनात नव्हते. 2 धावेचा प्रयत्न याही वेळेस राहणार आहे आणि या 2 धावा यावेळेस कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. 51 धावा 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस गडी 2 बाद आपण बघत आहोत. एक हाय व्होल्टेज मॅच तुम्हाला या ठिकाणी मैदानात बघायला मिळत आहे. मित्रांनो जर बघितलं सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून सुंदर असं चित्रीकरण टिपताना आपण जे आमचे साहिल दादा कदम आणि समेत संकेत साईड अँगल कॅमेऱ्यावरती आहेत कारण या ठिकाणी जरी आपल्या शरीराची मास कमी असेल परंतु जेवण जरी कमी करत असेल तर आपल्या त्यामुळे आपल्या कामावरती लक्ष मात्र चांगलं आहे. अर्जुन सरांनी नक्की त्यांना पहिल्या दिवस आपण बजावून ठेवलं की या ठिकाणी आपलं कुठेतरी नाव मोठं व्हायला पाहिजे. त्यांचं नाव ऑलरेडी मोठं आहे सातारा स्पोर्ट लाईव्हचं. त्यासाठी तुम्ही आता सातारा स्पोर्ट लाईव्हला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. नवीन गोलंदाज शेवटचा षटक घेऊन येत आहेत आपण बघणार आहोत. यावेळेस सुकेने ब संघाकडनं गोलंदाज असणार आहेत गोलंदाज ट्रॅकवरती. प्रभाकर असणार आहे स्ट्राईक एनवरती फलंदाज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न राहिला इथे यष्टीरक्षकाकडनं चेंडू सुटला गेलाय. एका धावेसाठी प्रयत्न राहील आणि सिंगल धाव यावेळेस मात्र मिळणार आहे. धावफलकावरती धावसंख्या होणार आहे 52 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असताना प्रभाकर मात्र गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. अविनाश यावेळेस स्ट्राईकिंग होते. एक सिंगल धावेचा प्रयत्न राहील चेंडू मात्र सुटला गेला लेग स्लिप मध्ये पाठीमागे जातोय. 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आहे आणि दुसऱ्या धावेत फलंदाज मात्र अविनाश बाद होणार आहेत. एकच धावेचे फलंदाज बाद होणार. तिसरा धक्का लागला जाईल यावेळेस वेल्दा या संघाला. धावसंख्या 53 अंकावरती असणार आहेत. आपल्या कनाशी गंगापूर ग्रुपांचे सरपंच सन्मानित चौधरी साहेब या ठिकाणी सामन्याचा आनंद घेताना आपण बघतो. यावेळेस नक्की त्यांची उपस्थिती प्रार्थना आहेत त्यांच्या शुभ पावलाने नक्की हे मैदान मात्र सजले गेले. सुंदर असं मैदान आहे. गंगापूर जर मैदान जर बघितलं या ठिकाणी ऑनलाईन कॅमेऱ्यामधून जर बघितलं तुम्हाला इंटरनॅशनल प्रमाणाचं हे मैदान आहे कारण की महिन्यापासून 1.5 महिन्यापासून मेहनत घेत असते जे आयोजक न्यू स्टार क्रिकेटर गंगापूरवाले आणि म्हणूनच ही स्पर्धा 26व्या पर्वामध्ये येऊन पोहोचले. 26वे वर्ष या स्पर्धेला अतिशय सुंदर अशी स्पर्धा कारण की क्रिकेटची या ठिकाणी कळवण तालुक्यातील ही जन्मभूमी म्हटली तरी चालेल त्यात काही हरकत नाहीये. सुंदर असं मैदान आहे सुंदर असं गाव आहे. या ठिकाणी बघणार आहोत या प्रभाकर यांचा पुढील चेंडू यावेळेस लोअर वनचा चेंडू मात्र बघणार आहोत. बॅट बॉलचं कनेक्शन नाहीये निर्धाव चेंडू जातोय कारण की मित्रांनो हा षटकाराचा चेंडू होता तो चेंडू मात्र सोडून दिला गेलाय. धाव तिथे मिळणार नाहीये निर्धाव चेंडू मात्र जातोय. 53 धावा या ठिकाणी आमच्या ऑफलाईन स्कोरर मिस्टर मोहित सर या ठिकाणी सांगतायत आणि यावेळेस चांगला फटका बघायला मिळतो. चेंडू मात्र बघणार इंटू द गॅप मध्ये ट्रॅव्हल होते. चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी असणार आहे. 53+4 धावसंख्या असणार आहे 57 या अंकावर. जे लांबून संघ आले असतील दूरवर्ण संघ आले असतील त्यांनी जर आज सामना जिंकला आणि या ठिकाणी टॉप 8 मध्ये गेले तर त्यांच्यासाठी संध्याकाळी आयोजकांच्या वतीने जेवणाची राहण्याची मुक्कामाची सेवा केलेली आहे. तुम्ही राहू शकता. तुम्हाला या ठिकाणी दूर जाऊन परत येण्यापेक्षा या ठिकाणी तुम्हाला मुक्कामाची सेवा मात्र केलेली आहे असं केशवजी भैरव यांनी इतक्यातच मला या ठिकाणी सांगितलंय आणि मागील वर्षी केलं होतं प्रतिवर्षी करत राहतात त्यामुळे स्पर्धेचं नाव मात्र मोठं आहे. या गावाचे हार्ड हिटर बॅटर्स मिस्टर राहुल या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सरचे स्वागत असेल. यावेळेस फ्लिक केलाय चेंडू मात्र निघून चाललाय आलाय चेंडू पट्ट्यात पाठवून दिलाय. नक्कीच बाबलेच्या वनामध्ये सुंदर असा फटका षटकार 6 धाव्याने षटक समत होणार आहे. इनिंग समत होणार आहे. एकूण धावसंख्या बघायला मिळते धावफलकावरती 63 धावा आणि 64 धाव्यांचं आव्हान असणार आहे. 30 चेंडू 64 धाव्यांचं आव्हान ठेवलंय सुकेने या संघासमोर. सुकेने ब या संघासमोर वेल्दा या संघाने लाईनअपने मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि लाईनअपनेच मैदानावरती जायचं मित्रांनो कारण की
पहिली या ठिकाणी स्पर्धा वेगळी होती, कारण की पहिले मी तेव्हाच सांगितलं आकुर चड्डीवरती जावं लागायचं, पायामध्ये चप्पल बूट नसायची. त्यासोबत नाही का एका सायकलवर तिघं जण जायचं, सायकल पंक्चर झाली तर कोणतरी दोघांनी या ठिकाणी उचलून घ्यायची आणि ती घेऊन जायची. कधी कधी चढा आला तर एकाने बसायचं, दोघांनी लोटायचं. कधी कधी उतारा आला तर तिघांनी बसायचं जायचं. असा ठिकाणी काही काळ होता. परत ही स्पर्धा आता मोठी झाली, युट्यूब लावायचं तेव्हा तर नावही नव्हतं, पण आता युट्यूब लावायचं नाव आहे. त्यामुळे आपलं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या या ठिकाणी स्पर्धेचं नाव मोठं होईल. त्यासाठी नक्की आयोजकांनी मोठी मेहनत करून युट्यूब लावायची स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्यासाठी आपण लाईनअप मैदानात येणं, लाईनअप मैदानात जाणं हे आपलं प्रथम कर्तव्य असणार आहे. ज्यामुळे तुमचे खेळाडू वृत्तिमध्ये दिसून येते. त्यामुळे लाईनअप मैदानाच्या मध्ये जा आणि लाईनअपनेच मैदानाच्या आत या, बाहेर या. वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट व्हिडिओ चला पळसवीर संघाचे कर्णधार विनंती असेल तुम्ही आता कॉमेंट बॉक्स वर यायचे, टॉस मात्र करून घ्यायचा. पळसवीर सब्सक्राइब कीजिए और निलवंडी संघाचे कर्णधार यायचा आहे लवकरात लवकर. सातारा स्पोर्ट्स लाइव लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हम पळसवीर संघाचे कर्णधार आमच्या सासरवाडीचे कर्णधार, चला लवकर या.
मित्रांनो, सुंदर आणि अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण बघतो. भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर आयोजित या ठिकाणी स्पर्धा बघत आहोत. स्पर्धेचा शुभारंभ झाला होता 18/10/2025 रोजी, परंतु या ठिकाणी मध्यंतरी वरून राजधानीमध्ये निसर्गाने आपल्यावरती थोडीशी कृपा मात्र दर्शवली नाही, त्यामुळे स्पर्धा मात्र थोडीशी उशिरा होत राहिली. नक्कीच या स्पर्धेसाठी जर बघितलं या ठिकाणी आपण बघतो टी शर्ट बरोबरच या ठिकाणी सुंदर असं योगदान दिलं असेल बक्षिसांसाठी. पहिल्या क्रमांकाचा पार्थिव स्पर्धेला असणार आहे सन्माननीय मंदाकिनी ताई, खाजगी कृषी कांदा मार्केट, सूर्या ट्रॅक्टर, सूर्या हॉटेल्स, रोटरी क्लब अध्यक्ष सन्माननीय किरण भाऊ निकाडे यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचा पार्थिव असणार आहे 51,000 रुपयांचं. द्वितीय क्रमांकाचा पार्थिव असणार या ठिकाणी सन्माननीय नितीन भाऊ पवार या तालुक्याचे दमदार आमदार यांच्या वतीने असणार द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 30,000 रुपयांचं. त्यानंतर स्पर्धेला तृतीय क्रमांकाचा पारितोषिक न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर सुनील भाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस मात्र केला जातो. पळसवीर वर्सेस या ठिकाणी सामना बघणार आहोत निळवंडी या दोन संघांमध्ये. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक न्यू स्टार क्रिकेट गंगापूर यांच्या वतीने असणार आहे 21,000 रुपयांचं. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक असणार आहे 21,000 रुपये पुण्याच्या न्यू स्टार क्रिकेट गंगापूर यांच्या वतीने. पाचव्या क्रमांकाचा पारितोषिक असणार सन्मानित संदीपजी जाधव संगम ट्रेडर्स कनस यांच्या वतीने असणार आहे 11,000 रुपये. सहाव्या क्रमांकाचा पारितोषिक प्रतिष्ठित कोथिंबीर व्यापारी गोळाखाल गंगापूर यांच्या वतीने असणार आहे या ठिकाणी. सहाव्या क्रमांकाचा पारितोषिक 11,000 रुपये. त्यानंतर सातव्या क्रमांकाचा पारितोषिक असणार आहे स्पर्धेसाठी सन्मान्य नितीनजी बोरसे माजी सरपंच ग्रामपंचायत कनस यांच्या वतीने असणार आहे तब्बल 11,000 रुपयांचा. आठव्या क्रमांकाचा पारितोषिक असेल 7,000 राकेशजी गोविंद स्वराज समृद्धी सीड्स यांच्या वतीने. नवव्या क्रमांकाचा पारितोषिक सन्मान्य विकीजी पाटील साहेब पाटील आडत अभोना यांच्या वतीने असणार 9व्या क्रमांकाचा पारितोषिक 7,000 रुपयांचं. 10व्या क्रमांकाचा पारितोषिक असणार वसंत लीला भारत गॅस एजन्सी कनसी सन्मान्य वसंतजी पवार यांच्या वतीने 7,000 रुपयांचं. 11व्या क्रमांकाचा पारितोषिक असणार 7,000 रुपये किरणजी भोरसे प्रतिष्ठित शेतकरी यांच्या वतीने. 12व्या क्रमांकाचा पारितोषिक रोशनजी बहिरम कन्सर्न ऑनलाईन सर्व्हिसेस फोटो स्टुडिओ रेडीमार्ट कनस यांच्या वतीने. आणि या ठिकाणी 13व्या आणि 14व्या 15व्या क्रमांकाचा पारितोषिक असतात न्यू स्टार क्रिकेट गंगापूर यांच्या वतीने असणार आहे 7,000 रुपयाचा सामना सुरू झालेला आहे. पहिला चेंडू मात्र फ्लिक केलाय, चेंडू मात्र पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. शाब्बीरच्या बॅटमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय 4 धावा. समाधान करणं समाधानजनक या ठिकाणी बघितलं. ओपनर बॉलर ओपनर या ठिकाणी बॅट्समन समाधान यांच्याकडे समाधानजनक फटका 64 धाव्यांचा आव्हान आहे. एक चेंडू मायनस होतोय आणि तब्बल 4 धावा या ठिकाणी धावफलकावरती मायनस होतात. धावसंख्या असणार आहे 4. पहिल्या चेंडूमध्ये पहिल्या षटकात जबाबदारी असणार आहे गोलंदाज अविनाश यांच्याकडे असणार आहे. पहिला चेंडू यावेळेस बघितला गेला तर चांगल्या क्षेत्ररक्षण शॉट्स कव्हरला बघायला मिळतं. एक धाव मात्र या चेंडूवरती मिळू देणार नाहीयेत. निर्धाव चेंडू जातोय. सुरेखाशी सुरुवात आपण बघत आहोत या मैदानावरती. सामना क्रमांकात आजच्या दिवसातील असला आहे 6व्या क्रमांकाचा वेल्डा वर्सेस या ठिकाणी बघायला मिळतं सुकेनी ब या दोन संघांमध्ये. वाट बॉल अविनाश यांचा कमालीचा चेंडू कमबॅक तर केलाय संघासाठी या ठिकाणी बघितलं. 3 चेंडू आणि 1 धाव धावफलक 4 धावा धावफलकात लागला असणार आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता त्यानंतर कमबॅक मात्र केलेला आहे जसं समाधानने केलं होतं. पहिल्या चेंडू चौकार त्यानंतर 3 धावा आल्या होत्या त्यानंतर सलग चेंडू 4 मात्र निर्धाव टाकले होते. तशाच प्रकारचे गोलंदाज अविनाश यांची पण बघायला मिळते समाधान यांना. यावेळेस पुन्हा हेलिकॉप्टर उडवायचा गोलंदाजाच्या जवळून चेंडू मात्र बघितला असेल. लॉंग ऑनच्या रिझल्टमध्ये चेंडू मात्र बघितला असेल. सिंगल धावेसाठी प्रयत्न असणार आहे. एकच धाव मात्र येते. पळसवीर पिंपळपाडा संघाने या ठिकाणी नाणेफेकचा कौल जिंकण्यात प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि निळवंडी संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. वाट बॉल यावेळेस पुन्हा पायामध्ये बेडे अडकवणारा हा चेंडू आपण बघत आहोत. शाबीर यांना मात्र पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत. सिंगल धाव्याने धावफलकात होते. वार धावसंख्या असणार आहे 6 या अंकावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू या ठिकाणी बघायला मिळेल. मिस्टर अविनाश यांच्याकडनं सुंदर गोलंदाजी 64 धाव्यांचं आव्हान मात्र आहे. आतापर्यंत 6 धावा धावफलकात लागल्या जाते. शेवटचा चेंडू या षटकातील असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात असताना मिस्टर अविनाश. वाट बॉल यावेळेस कमालीची लाईन बघायला मिळते. आउटस्विंग केलाय चेंडूला स्विंग केलं. इथं क्षेत्ररक्षक या ठिकाणी बघितलं गेलं असेल चांगलं बघायला मिळतं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतात. यावेळेस मात्र बघितलं निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती होते आणि निर्धाव चेंडू समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती केली. 6 धावा धावफलकावरती असणार आहे. सामन्यातील समीकरण असेल 24 चेंडू 58 धाव्यांचं असेल. विशेष पारितोषिक स्पर्धेसाठी दिलेला आहे जयरामजी गावित आदर्श रोजगार सेवक कर्मळ यांच्याकडे उत्कृष्ट फलंदाजासाठी. उत्कृष्ट गोलंदाजासाठी सन्मान्य रोशनजी व्यवहार भगवती मेडिकल कनस यांच्यावरती पारितोषिक असणार आहे. उत्कृष्ट विकेट किपरसाठी संदीपजी सोना ज्वेलर्स कनस यांच्या वतीने पारितोषिक असणार आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी सन्मान्य सागरजी भोई अर्जुन सागर कृषी सेवा केंद्र अभोना यांच्या वतीने पारितोषिक असणार आहे. मालिका वीर म्हणून कांतीलालजी भैरव यांच्या वतीने भगवती ग्लास आणि आई सप्तशृंगी अत्तम ओव्हर्स कनासी गंगापूर यांच्या वतीने पारितोषिक असणार आहे.
कांतीलालजी बैरम यांच्या वतीने मालिका वीराचा पुरस्कार असणार आहे. नक्की सर्वांचा या ठिकाणी आयोजकांचा खूप खूप आभार असेल. न्यू स्टार क्रिकेट गंगापूर आयोजित सुंदर अशी स्पर्धा सहकार्याची भावना समस्त ग्रामस्थ मंडळी गंगापूर. आमचे मित्र या ठिकाणी आमचे बंधू सन्मानी संदीपजी दुशिंग या ठिकाणी पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. निलवंड येथून बिलॉंग करतात. अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच चषक आपण जर बघितलं निवडून त्या ठिकाणी नक्कीच मॅन ऑफ द सिरीज म्हणून या ठिकाणी सायकलचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. यावेळेस फटका तर फसला. शाबीर यांचा फटका हवेमध्ये असेल. यावेळेस बघणार आहोत क्षेत्रक्षे चेंडूच्या खाली येत आहे तर पकडला जाईल झेल. फर्स्ट बॅटर इज फेल. मिस्टर शाबीर बॅटर इज गॉन. 6 धावण्यात लागलेली पहिली या ठिकाणी झलक आपण बघत आहोत या मैदानावरती. शाबीर नावाचा फलंदाज मात्र या ठिकाणी कसबे सुकीने संघाचा बाद होतोय. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच चषकासाठी निवडून येते. आमचे मित्र या ठिकाणी आमचे बंधू आमचे मार्गदर्शक संदीपजी दुसिंग उर्फ बंडूभाऊ दुसिंग यांच्या वतीने सायकलचं योगदान दिलेलं आहे. त्यांचं नक्की शतशः स्वागत असेल. मित्रांनो इथं पुन्हा एक अतिशय सुंदर असं योगदान दिलं आहे. कारण की आयोजक नसेल किंवा या ठिकाणी स्पॉन्सर्स नसतील तर या ठिकाणी कोणती स्पर्धा पूर्णपणे पार होत नाही. आणि स्पॉन्सर यांच्या ठिकाणी नेहमीची या ठिकाणी जी योगदान असतात ते योगदान फार महत्त्वाचं आहे. पुढील वर्षी याही स्पर्धेसाठी या गंगापूरच्या स्पर्धेसाठी 1 लाख रुपयाचं पहिलं क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे. मिशन नवाब यावेळेस येतात गोल फलंदाजी ट्रॅकवरती बघणार आहोत. शॉर्ट प्लेनचा चेंडू यावेळेस मात्र चेंडू मात्र फरकवला असेल. किशोर चेंडूचा पाठलाग करतात बघणार आहोत. चेंडूला स्टॉप केला जाईल का. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न राहिला आहे नवाब यांच्याकडे. या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. धाव फलकावर धावसंख्या 8 या अंकावरती असणारा मित्रांनो इथून सामन्यातील समीकरण 22 चेंडू बाकी 56 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 22 बॉल रिमेन्स रिक्वायर्ड 56 रन. 22 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी असणारा कारण 64 धावेचं एक मोठं टार्गेट ठेवलं गेलं. पहिल्या षटकामध्ये सुंदर अशी गोलंदाजी अविनाश यांनी केली होती. केवळ आणि केवळ जर बघितलं गेलं असेल धावसंख्या 6 खर्च केल्या गेल्या होत्या. जरी विकेट नसेल मिळवली परंतु या ठिकाणी नक्की 6 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या गेल्या होत्या. सुंदर फटका यावेळेस एक्स्ट्रा कॉल लॉंग ऑफच्या रिझल्ट मध्ये आपण बघणार. मिस्टर नाईस दीपक यावेळेस क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज असणार आहेत. आणि एकच धाव यावेळेस नवाबला मात्र मिळते. सिंगल धावेन धाव फलकावर धावसंख्या 9 ऑन बोर्ड 9 धावा. एकवीस चेंडू बाकी असताना 21 चेंडूमध्ये 55 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी एक चांगली गोलंदाजी परंतु एक चांगली फलंदाजी कसबे सुकेने बस संघाला करावे लागणार आहे. मित्रांनो तो षटकार चौकाराच्या आतिषबाजी सामना मात्र या ठिकाणी नक्कीच हार मानून चालणार नाही. कारण की तुम्ही लढाई हारला तर ती पुन्हा एकदा लढता येईल पण हिंमत जर हारला तर लढणं मात्र मुश्किल होईल. लढावं लागणार आहे दोन्ही संघाला. कारण की उद्याच्या प्लेगा फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला लढावं मात्र लागणार आहे. बघणार आहोत लढत मात्र या ठिकाणी बघायला मिळेल मैदानावरती. अतिशय महत्वाची षटक क्रमांक आपण बघतो क्रमांक दुसरा असणार त्यातील चेंडू क्रमांक 4 खेळपट्टीवर येणार असणार आहे. समाधान स्ट्रायकिंग होते आपण बघणार आहोत. फटका तर फसला. हवेमध्ये चेंडू असणार आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू मात्र सरळ पकडला गेला. हातात फलंदाज नाही राहणार मैदानात. तलवारी सारखी बॅट घेऊन हातात जेवून बसेल आपल्या पॅव्हिलियनच्या आत. समाधानला माघारी जावं लागेल. नवीन फलंदाज मिस्टर रोहन यावेळेस दाखल होतात मैदानामध्ये. विशाल काही कामगिरी आपण बघत आहोत. नवीन फलंदाज दाखल झाले असतील मैदानामध्ये. सुंदर फटका यावेळेस बघायला मिळतो. शॉर्ट्स कव्हरला चेंडू मात्र फील्ड केला गेलाय. धाव सिंगल मात्र या चेंडूवरती येते. धाव फलकावरती एकने भर पडली जाईल. धावसंख्या
जाऊन पोहोचणार आहे यावेळेस बघणार आहोत. त्या ठिकाणी मित्रांनो 9 या अंकावरती, दुहेरी अंकावरती 10 ऑन बोर्ड, 10 धावा. सेकंड ओव्हर लास्ट बॉल, 10 धावा धावफलकावरती असणार आहेत. फलंदाज मात्र बाद झाले. 2 फलंदाज या ठिकाणी सलामीवीरांना मात्र माघारी पाठवून यशस्वी ठरलेत. गोलंदाज वेल्दा संघाचे यावेळेस कडक प्रहार असणार आहे. चेंडू मात्र इंटू द गॅप मध्ये आणि निघून जाऊ देणार नाहीत. कमल क्षेत्रक्षण, व्हॉट अ एफर्ट, काय कमल क्षेत्रक्षण, सुंदर असं चित्रीकरण कॅमेऱ्यामध्ये टिपलं असेल साहिल कदम यांनी. त्यांचा या ठिकाणी एक आभार मानलं जाईल, कारण की या ठिकाणी बघितलं असेल असं क्षेत्रक्षण करणं गरजेचं आहे. परंतु यावेळेस जेव्हा चेंडूवरती नजर तर राहील, चेंडूवरती नजरपेक्षा ठिकाणी खाली पाहिल्यावरती नजर ठेवणं गरजेचे कॅमेरामॅनची, कारण की कॅमेऱ्यातील लेन्स आणि माणसातील सेन्स जर चांगला असेल, दूरचा किती जवळचा किती या ठिकाणी नक्कीच आपला किती नक्कीच परका किती नक्की लक्षात येतं. 12 ऑन बोर्ड, 12 धावा. 2 षटकांच्या समोर अखेरीस 12 धावा धावफलकात असताना 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये इथून जर बघितलं असेल अजूनही धावसंख्या 52 जमवण्याची आवश्यकता आहे. 18 चेंडू 52 धाव्यांची आवश्यकता सुकेनी बस संघासाठी असणार आहे. 18 चेंडू 52 धाव्यांची आवश्यकता शक्य असे कसं काहीच नाही मित्रांनो. जर ठरवलं तर 18 चेंडूमध्ये 108 धावा येऊ शकतात. प्रति चेंडू षटकार मारला तर इथून 18 चेंडूमध्ये 52 धाव्याची आवश्यकता आहे. म्हणजे जर बघितलं या ठिकाणी 8 षटकार आणि एका चौकाराची गरज आहे फक्त. नाईस दीपक, बहुतेक या ठिकाणी 5 स्टार हॉटेलच्या मालकांची. वाट शॉट, एक कमालीचा बरं का स्टेप आउट करलाय नवाब यांनी. फटका हवेमध्ये असेल आणि झेल थोडासा महागडा होता, परंतु सोपाही केला होता. तत्पूर्वी आपण बघणार 2 धावा तर आल्या नवाबच्या बॅटमधनं. स्ट्राईक स्वतःवरती ठेवली जाईल आणि या 2 धावेचं कलेक्शन मात्र राहणार आहे. ऑन बोर्ड, 15 धावा धावफलकावरती लागले जाणार आहे. आमचे मित्र आमचे दाजीबा मिस्टर शिवाजी भोसले उर्फ बुधरदाजी गायकवाड या ठिकाणी आज उपस्थित आहे. त्यांचे सहर्ष स्वागत असेल या मैदानामध्ये. मित्रांनो, आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल या ठिकाणी, कारण की क्रिकेटचा खेळ असो कोणताही खेळ प्रेक्षक वर्ग नसेल तर या ठिकाणी की खेळाला किंवा खेळाडूला महत्त्व प्राप्त होत नाही. इथं आलेले बरोबर डिफेन्स आहे सर, तुम्ही चांगले खेळाडू आहे, उगीच या ठिकाणी गोंधळ करू नका. आमचे पंच तसे निष्ठुर आहेत या ठिकाणी, त्यांना माहीत आहे नियमावली. गोविंद छोटा आहे परंतु त्याची कीर्ती जरी या ठिकाणी छोटी असेल मूर्ती, परंतु कीर्ती त्याची मान आहे. तो तुमच्यासारख्या जर दबावात मोठ्या खलीसारखा खेळाडू जरी आला समोर तर या ठिकाणी दबाव घेत नाही, कारण की बिनपगारी फुल अधिकारी. वाट शॉट, नवा ऑन फायर. यावेळेस मात्र चेंडू सीमारेषा निघून जातोय. फटका आलाय स्लॉट मध्ये, पाठवून दिला पार्किंगच्या प्लॉट मध्ये. फटक्यात आहे वजन, धावा एकासोबत अर्धा 6 धावा येत आहेत. अशा षटकारांची आवश्यकता मात्र संघाला असणार आहे. धावफलकावरती वाढून धावसंख्या 15+6, 21 ऑन बोर्ड, 21 धावा. दीपकच्या या ठिकाणी जर बघितलं पूर्ण शरीराचं जेवढं वजन असेल तेवढा मात्र त्याच्या केसांचं वजन आहे. नाईस म्हणून त्याचं नाव आहे. हेअरस्टाईल सुंदर आहे. काय कमालीची गोलंदाजी, कमबॅक केलाय बांद्रा या ठिकाणी बघितलं असेल. माझ्यासारखं जसं मी दीपक चौधरी मुंबई इंडियन्सचा फॅन आहे, तसा हा दीपक या ठिकाणी नाईस मात्र मुंबईचा फॅन आहे आणि मुंबईच्या फॅनकरांना माझा सलाम असणार आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. षटकार गेल्यानंतर स्वतःला सावरले, षटक समाप्त केले. क्रमांक 3, धावसंख्या 21 असताना 7च्या सरासरीने 21 धावा धावफलकावरती 12 चेंडू बाकी असताना 12 चेंडूमध्ये अजूनही बघितलं तर 43 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी. प्रति षटक जर बघितलं 21.50च्या सरासरीने धावसंख्या जमावायची आहे. प्रति षटक 21-22 धावा घेणे गरजेचे आहेत.
मिस्टर किशोर जी या ठिकाणी गांव के सरपंच है, मुखिया है। अभी अभी मेरे को मालूम चला क्योंकि हम भी सरपंच है, हमारे इधर चौधरी साहब भी सरपंच है। बाद में हमारे सभापति आने वाले हैं मिस्टर निवृत्ति जमागुल। देखेंगे यहाँ पर अच्छी गेंद यहाँ पर डालते हुए गेंदबाज अविनाश उर्फ नीतू, सुंदर गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते, कारण की त्या दिवशी प्रभावित केलं त्यांनी, त्याच्या गोलंदाजीमध्ये नक्कीच आकर्षित केलं होतं, अतिशय मनमोहक अशी गोलंदाजी केली होती। याही दिवसामध्ये आपण बघितलं पुन्हा एकदा मनमोहित करताना मिस्टर नीतू उर्फ अविनाश, बाबू भी बोलते उनको। यावेळेस मात्र अक्रॉस रन खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे, असा फटका शिकायचा असेल तर जय गायकवाड यांचे संपर्क साधा मित्रांनो, अतिशय सुंदर फटके मारतात जय गायकवाड अशा प्रकारचे, आणि सिंगल धाव यावेळेस लेग बॅचच्या स्वरूपामध्ये येत आहेत आणि सिंगल धावे धावफलकात वाढ होते। 22 ऑन बोर्ड, 22 धावा सामन्यामध्ये तुम्ही जर या ठिकाणी मोठे फटके खेळले नाही तर तुम्हाला मात्र या ठिकाणी मित्रांनो मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावं लागेल। यानंतर होणार लढत असताना पळसवीर 11 स्टार वर्सेस निलवंडी या दोन संघामध्ये लढत असणार आहे। पुढचा चेंडू यावेळेस डाऊन द ग्राउंड चेंडू आपण बघणार आहोत, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक किशोर या ठिकाणी तैनात असणार आहेत। एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, इथे धाव बाद करण्याची नामी संधी निर्माण झालेली होती परंतु हातामध्ये चेंडू आलेला नाही, थ्रो चांगला राहिला होता आणि यावेळेस बघितलं गेलं तर 2 धावेचं कलेक्शन मात्र होते, 2-2 धावेने एक धावेने फरक पडणार नाही, त्याला षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागणार आहे। मध्यंतरी या ठिकाणी षटकार चौकार असणे गरजेचे, सिंगल एकेरी दुहेरी धावेवरती भर द्यावा तर लागणारच आहे, परंतु षटकार चौकार गरजेचा आहे। नवाब या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्राईक केल्यावर पुन्हा एकदा बॅटच्या इन्साइड एज काला घेत गतीचा फायदा होणार आहे की नाही, चेंडू मात्र निघून चालला लॉंग स्टॉपच्या दरम्यान, क्षेत्ररक्षक 2 चेंडूचा पाठलाग करतात, रेस लागली, रेस मात्र जिंकली चेंडूने, चेंडू सीमारेषा पार, टांगे पलटी घोडे फरार, चेंडू सीमारेषा पार, धावा मिळणार 4 चौकार। 28 धावा धावफलक करते, अजूनही जर बघितलं तर 36 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे। इथून या ठिकाणी चेंडू मात्र काहीसे कमी आहेत परंतु अजूनही सामना जिंकण्यासाठी 36 धावा म्हणजे 6 षटकार जरी खेचले तरी सामना मात्र जिंकता येऊ शकणार, कंपल्सरी चेस असणार हे पण लक्षात ठेवायचं आहे। चांगला फटका आहे तिथे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले जाणार का, गेलेत तर मिस्टर नाईस उर्फ दीपक यांच्याकडे सुंदर झेल टिपला गेलाय, चांगला झेल टिपल्यानंतर फलंदाज नवाबला मात्र बाद व्हावं लागेल। इथे या ठिकाणी नक्कीच थोडीशी दुखापत मात्र होणार आहे, कारण की मित्रांनो दुःख तर होवाच लागणार आहे। जिंदगी है ना जनाब तो तकलीफ तो होगी, क्योंकि मरने के बाद तो जलने तक का एहसास नाही होता, कारण की जोपर्यंत जिंदगी आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख असणार आहेत मित्रांनो, कारण की दुःख असल्यानंतर मेल्यानंतर आपल्याला जाळलं पण जातं तरी त्याचा असर काही होत नाही आपल्या शरीरावरती, ते तुम्हाला माहिती आहे। जिंदगी जनाब तो तकलीफ तो होगी लेकिन मरने के बाद तो जलने तक का एहसास नाही होता। इथे ठिकाणी नक्की तकलीफ झाली असेल थोडीशी नवाबला, कारण की सामना आपण जिंकू देऊ शकला नाही संघाला, तर इथून मात्र सामन्यातील समीकरण मात्र बदललं जाणार, विकेट लागल्यानंतर नवीन फलंदाजाला यावं लागेल। मिस्टर जुबेर यावेळेस आलेत मैदानामध्ये, बघणार आहोत। अजूनही सामना मात्र संपलेला नाही, अजूनही मात्र मी हिंमत मित्रांनो सोडू नका, कारण की अजूनही शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला लढत येऊ शकते, कारण की मित्रांनो तुम्ही या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत लढा तर या ठिकाणी नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल। क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू, शेवटची विकेट, शेवटची धाव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये निर्णय मात्र देता येत नाही। अजूनही जर बघितलं सामना जिंकण्याची नामी संधी आहे, पुन्हा अविनाश उर्फ नीतू फक्त आपण एक गोलंदाजी ट्रॅक होते सज्ज होत आहेत, पुन्हा डावकराचा फलंदाज मिस्टर जुबेर यावेळेस आले दाखल होत आहेत मैदानामध्ये, मोठ्या फटक्यांची आवश्यकता नक्कीच आहे सुखीने बस संघाला। यावेळेस बॅटची कडा घेत चेंडू मात्र पाठीमागे, यशस्वी जर मिस्टेक झाला असेल परंतु फर्स्ट स्लिप मध्ये कामाला येतात झेल, जुबेरला मात्र गोल्डन डकचा शिकार ठरवला गेला आहे आणि फलंदाज मात्र होणारा फेल। एकही चेंडू न खेळता ठिकाणी फलंदाज जेव्हा धावतो त्याला डायमंड डक म्हणतात, आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी विकेट जाते त्याला फलंदाजाला मात्र या ठिकाणी गोल्डन डक म्हणतात। दुसऱ्या चेंडूवर त्या ठिकाणी जर बघितलं त्या ठिकाणी विकेट जाणारा फलंदाज मात्र असणार, एकही चेंडू न करता शून्यावरती बाद होणारा त्याला मात्र या ठिकाणी फलंदाजास सिल्वर डक म्हणतात, आणि त्यानंतर बघितलं गेलं तर त्याने ब्रॉन्झ डक असे अनेक आहेत। त्यामुळे जर बघितलं तर एकाच चेंडूमध्ये पहिल्या चेंडू विकेट गेल्यानंतर हा गोल्डन डक शिकार ठरला गेला मिस्टर जुबेर, आणि संघाला मात्र लागलेली ही नक्की मोठी झळत असणार आहे। इथून या ठिकाणी प्रति चेंडू षटकाराची गरज असणार, म्हणजेच चेंडू बाकी 6 धावा लागतील 36।
सुंदर गोलंदाजी, शेवटच्या षटकाला चांगली गोलंदाजी या ठिकाणी प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून 5 चेंडू बाकी, धावा लागणार आहे. तिथे बघितलं तर 36 धावांची आवश्यकता. सुंदर फटका यावेळेस एक्स्ट्रा कर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू मात्र निघून गेलाय. 4 धावेसाठी हा प्रयत्न असणार आहे. चौकार मात्र येतोय. 36 धावातून 4 धावा मात्र मायनस होता. इथून तर बघितलं 4 चेंडू बाकी, 32 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी असणार आहे. स्वप्नील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असणार आहे. इथून 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. 4 चेंडू टाकतात, धावा 32. सुंदर चेंडू याही वेळेस ब्लॉकर लाईनचा चेंडू, बॅट बॉलचं कनेक्शन चांगलं नाही. एक सिंगल धाव मात्र रोखली जाणार आहे. सामन्यामध्ये औपचारिकता मात्र राहिली मित्रांनो, कारण की 3 चेंडू बाकी 32 धावांची आवश्यकता. 3 गेंदे शेष 32 रनों की जरूर जीतने के लिए. इथून या ठिकाणी बघणार आहोत काय प्रयत्न राहील. स्वप्नील गोलंदाजी ट्रॅकवरती असणार आहेत. एक वेगळा प्रयत्न यावेळेस नक्की जय गायकवाड यांची आठवण करून दिले, परंतु या ठिकाणी आठवण मात्र येणार की नाही, चौकार जाणार की नाही. 2 धावेचा प्रयत्न बघायला मिळतो इथं. या ठिकाणी की अपील केली जाणार आहे. इथं मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 चेंडू बाकी, प्रति चेंडू या ठिकाणी 15ची आवश्यकता. 2 चेंडू धावा लागणार आहेत 30. पुन्हा एकदा चांगला चेंडू स्वप्नील यांचा. काय कमालीची गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळतं. अंतिम चेंडू असणार आहे. काही या ठिकाणी बघितलं सामना तर पराभव साईड जाईल, परंतु या ठिकाणी बघितलं 1 पाऊल दूर मात्र अंतिम 8 मध्ये जाण्यासाठी वेल्डा टीम. आणि यावेळेस सुपर 8 मध्ये एंट्री करणारा 6वा संघ ठरतो. या ठिकाणी आपण बघणार आहोत मित्रांनो वेल्डा संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि नक्कीच या ठिकाणी सुखीने बस संघाचं या ठिकाणी नक्कीच कौतुक करावं लागणार मित्रांनो. चांगली लढत दिली, कारण की वेल्डा संघासमोर लढत देणं म्हणजे साधं काम नाहीये, परंतु मध्यंतरी सुरुवातीच्या षटकांमध्ये काहीशा धावा मात्र कमी राहिल्या. गोलंदाजी चांगली राहिल्यामुळे सामना मात्र खिशात घातला असेल. आपण बघतो या ठिकाणी मैदानामध्ये अतिशय सुंदर अशी कामगिरी बजावत वेल्डा संघाचं अभिनंदन असेल.